पाचवीच्या वर्गात मराठी विषयाचे शिक्षक इंद्रजित भालेरावांची बाप नावाची कविता शिकवत होते। शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप, लेतो अंगावर चिंध्या खातो मिराची भाकर, माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा चाकर। कविता शिकवून संपते। कविता शिकून संपल्यानंतर गुरुजी मुलांना प्रश्न विचारतात, सांगा मुलांना कवितेबद्दल कुणाला काही शंका, कुणाला काही प्रश्न। कधीही हात न वर करणारा, सदा कोपऱ्यात बसणारा एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा नामदेव नावाचा विद्यार्थी उठून उभा राहिला आणि म्हणू लागला, गुरुजी मला कविता समजली, तुमच्या कवितेतला बाप शेतकरी आणि माझ्या वास्तवातल्या जगण्यातला बाप सुद्धा शेतकरी मला डिक्टो दिसायला लागलेत गुरुजी। फक्त मला एक सांगा गुरुजी, तुमच्या कवितेतला बाप रात्रंदिवस कष्ट करतो, माझ्या आयुष्यातल्या जगण्यातला बाप सुद्धा रात्रंदिवस कष्ट करतो। तुमच्या आयुष्यातल्या कवितेतल्या बापाची कथा आणि माझ्या वास्तविकतेतल्या बापाची व्यथा कधी बदलणार की तशीच राहणार? गुरुजी निरुत्तरित झाले, प्रश्न अनुत्तरित राहिला आणि तोच अनुत्तरित प्रश्न घेऊन व्यासपीठावर उभा आहे। नमस्कार, विषय मांडतोय माझा बाप शेतकरी उभ्या जगात